शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपल्यासोबत आहे ऋषिकेश मोरे, मुक्काम पोस्ट कोठूर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथील हे प्रगतशील शेतकरी आहे. पूर्वी द्राक्ष बागायतदार म्हणून ओळखले जायचे, पण नंतर थोडंसं एक द्राक्षाचं पीक नैसर्गिक संकटावरती किंवा थोडंसं द्राक्षाला काही दिवसापूर्वी जे कोरोनाने व्यसलं आणि त्याच्यामध्ये जे नुकसान झालं त्याच्यामधून बाहेर पडण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी एक आशावादी पिकातून काय आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकतं, तर ह्या उत्पन्न मिळवण्याच्या पश्चात खर्चाचा बजेटसुद्धा किती आपण ताळमेळ द्राक्ष आणि डाळिंबामध्ये लावू शकतो. तर त्यांनी द्राक्ष शेती केलेली असल्यामुळं एक द्राक्षाचे पण बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांनी प्रयोग बघितले द्राक्ष शेती. आणि या द्राक्ष शेतीमधून थोडंसं वेगळ्या अँगलने विचार करून आणि आपण जो नवीन प्रयोग केलेला आहे मोरे साहेबांनी, तर यांच्या शेतावरती हे द्राक्ष पीक काढलं आहे आणि द्राक्ष पिकाच्या ठिकाणी त्यांनी एक डाळिंब पिकाची लागवड केलेली आहे. आणि अगदी आपण बघू शकता हे जे स्ट्रक्चर आहे हे पूर्ण त्यांनी पूर्वीचं द्राक्ष शेतीचं स्ट्रक्चर होतं आणि या द्राक्ष शेतीच्या स्ट्रक्चरवरती डाळिंबाची लागवड केलेली, कुठल्याही पद्धतीचं त्यांनी कुठलाही फेरबदल केलेली आणि त्याच्यातून हे केलं. तर आता एक त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ की यांनी काय काय याच्यामध्ये का आता द्राक्ष तोडून डाळिंबाकडे आले, तरी त्याच्याविषयी थोडं साहेबांकडं जाणून घेऊ का द्राक्षातली प्रॉब्लेम किंवा त्यांची इतर काही त्यांना अपेक्षा ह्या त्यांच्याकडनं समजून घेऊ. मोरे साहेब, तुम्ही द्राक्ष लागवड केली इथे, ह्या द्राक्ष लागवडीच्या याच्यातनं तुम्ही डाळिंबाकडे का वळाली? डाळिंबाकडे मेन म्हणजे क्रॉप कल्टिवेशनसाठी बदललो, जेणेकरून क्रॉप चेंज होईल. सेम सॉईलमध्ये वारंवार द्राक्षाच्या प्रॅक्टिसेस झाल्या होत्या आणि एक नैसर्गिक ओढ आली, म्हणून मग द्राक्षावरून आज डाळिंबाकडे आलो. आणि डाळिंब करायचं, सगळं स्ट्रक्चर वगैरे चेंज करायचं तर ते थोडं खर्चिक होतं, म्हणून आहे त्या याच्यावरती आपण डाळिंब करायचं ठरवलं. प्लांटेशन केलं. बरेच डाळिंब बागायतदारांचं म्हणणं होतं इतकं डॅन्समध्ये नका जाऊ, त्याला खूप काम करायला लागेल तुम्हाला, कंटिन्युअस शूट रिमूव्हल वगैरे ह्या त्या गोष्टी एक मजुरीच्या दृष्टिकोनातून थोडं खर्चिक राहील असं त्यांचं म्हणणं होतं. पण तरीही स्ट्रक्चर काढून परत ते नवीन करणं शक्य नव्हतं, म्हणून आपण डॅन्स प्लांटेशन केलं डाळिंबाचं. तर समजा उदाहरण पकडा का आपण बऱ्याच ठिकाणी बघतोय का आता तुमच्याकडं थोडंसं मी पहिलं दाखवा शेतकरी बंधूंना का तुम्ही आता जे पूर्वीचं जे होतं याच्यामध्ये तुमचं पूर्ण द्राक्ष होते. आता आपल्याला एक दिसतंय की या द्राक्षाच्या ज्या तुम्ही उभे केलेले जे अँगल आहे ते सुद्धा जसेच्या तसे आहे, तुम्ही त्याला पण कुठल्याही पद्धतीचं हलवलेलं नाही. हो. तर आता ही तुम्ही लागवड किती बाय कितीवर केली? याच्या लागवड 9 रोचा डिस्टन्स आहे आणि प्लांटचं 6, म्हणजे मध्ये 2 झाडांच्या मधला जो आपण डिस्टन्स आहे हा 6 फूट आहे. अच्छा, 6 बाय 2 झाडांमधलं अंतर 6 फूट आहे. अच्छा. आणि 2 रो मधलं अंतर 9 फूट आहे. म्हणजे 6 बाय 9 वरती तुम्ही लागवड केलेली याची, म्हणजे द्राक्ष पण तुमचे त्याच लाईन मध्ये होते. हो. तर त्याला एक तुम्ही फाटा देऊन हा नवीन प्रयोग तुम्ही केलाय. हो. तर मग आता तुम्हाला याच्यामध्ये जर समजा द्राक्ष बरेच बागायतदार विचारतात का आपण द्राक्ष करतो, द्राक्ष करतानाची वेगळी सिस्टम आहे पण ते स्ट्रक्चरच आपल्याला नको, डाळिंबाला वेगळं स्ट्रक्चर पाहिजे असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं. पण मग आता तुम्हाला असं याच्यामध्ये काय नियोजन केलं नेमकं का तुम्ही ही जी 6 बाय 9 वर लागवड केली आहे, पण या 6-9च्या लागवडीमध्ये तुम्ही कोणत्या एक वरचं जे मॅनेजमेंट आहे, उद्या आता हे झाड मोठं होणार आहे आणि या झाडाची वाढ झाल्यानंतर तुमच्या तारी त्यातलं मधलं पावडर फवारणीचं नियोजन हे तुम्ही कसं करणार आहात? नाही, आपण त्याला पहिलं उचलतानाच एक सिंगल स्टंपवरती उचलून घेतलंय. अच्छा. 1.25 फुटापर्यंत आपण सिंगल स्टंप केला, त्याच्यानंतर ब्रांचिंग केलं. ब्रांचिंग करत असताना आपण 3 तारी ओढल्या आहे, 1, 2, 3 आणि प्रत्येक तारीवरती 3 ब्रांच बांधून घेतल्या आहे. हा, म्हणजे एका आता सध्या 3 तारा. हो. तर तुम्ही याच्यामध्ये भविष्यात काही तारा तुम्ही वाढवणार का याच्यापुढे? नाही, तारांनी वाढवायची आपल्याला. हाईट 5-6 फुटच ठेवायची झाडाची आणि त्याच्यावरतीच कल्टिवेशन करत राहायचं. मग डीप कटिंग करून त्याला केन सिलेक्शन, फ्रूट सिलेक्शन, झाडाचा जो विकास आहे तुम्हाला लिमिटेड ठेवायचा. हो. साधारण आता हे जे तुमचं झाड दिसतंय, हो, या झाडावरती आता किती वर्षाचं झाड आहे तुमचं? हे प्लांटेशन केव्हा केलंय तुम्ही? आता इथं हे मागच्या वर्षी एप्रिलमध्ये केलं. एप्रिलमध्ये 2024 एप्रिल 2024 ला प्लांटेशन केलंय तुम्ही.
तर आता एकदम छान डेव्हलप झालेलं झाड आहे. हो, आज हा छाटणीनंतर 32वा दिवस आहे आज या प्लॉटचा. अच्छा. आणि मार्च 11 महिन्याचं झाड आहे हे. फार छान पद्धतीने सेटिंग झालेली त्याची. आणि नर आणि मादी दोन्हीचं बी नरांच्या प्रमाणापेक्षा मादीचं प्रमाण अधिक दिसून येत आहे. सेकंड इयरचा क्रॉप आहे आणि आता सेकंड क्रॉप आपण धरलेलं आहे. ह्या प्लॉटला 38वा दिवस आहे आणि आपण बघू शकता किती छान प्रकारे फुलं उमललेली आहे. नर फुलांचं पण प्रमाण आहे प्लस मादी फुलांचं पण आहे. संख्या 30% नर फुलं आहे आणि 70% मादी फुलं दिसत आहेत झाडावरती. अशा पद्धतीने आपलं काम चाललं आहे. तर खूप छान सेट. त्याच्यावरती मधमाशावर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने पॉलिनेशनचं काम पण करत आहे. मधमाशी बोलवण्यासाठी आपण फार काही प्रयोग केलेले नाही आहे. रेग्युलर प्रॅक्टिसनुसार ते आले आहे. जसं फ्लावर ब्लूम होते तसं त्यांचं प्रमाण पण वाढतं दिसते आपल्याला. आणि माझं सगळं शेतकऱ्यांना हे द्राक्ष बागाचं पूर्ण स्ट्रक्चर अनरूट करून सगळं काही नवीन करण्याचं बघता. तर मी सगळ्या शेतकऱ्यांना रिक्वेस्ट करतो की द्राक्ष बागाचं स्ट्रक्चर तसं ठेवून पण आपण छान पद्धतीने डाळिंबाची बाग त्या स्ट्रक्चरवरती फुलू शकतो. तुम्ही बघू शकता आपला हा सेकंड इयरचा प्लांट आहे. फर्स्ट हार्वेस्टिंग याचं 15 महिन्यामध्ये आपण हार्वेस्टिंग केलेलं आहे. आणि हा सेकंड क्रॉपसाठी आपण लगेच तयारी केली आणि सेकंड बहारसुद्धा धरलेला आहे. तो आज फ्लॉवरिंग स्टेजला आहे. तुम्ही गेल्या वर्षीचा जो प्लॉट घेतला आता क्रॉप घेतला तो क्रॉप तुमचा किती ॲव्हरेज मिळालं प्रति झाड तुम्हाला? प्रति झाड आपल्याला 10 किलोचा ॲव्हरेज आला. 10 किलोचा ॲव्हरेज मिळाला. आणि एका एकरमध्ये तुमचे किती झाडं लागवड झालेली त्याची? माझे 900 झाड आहे. 900 झाडं लागवड. आणि तुम्ही इथं द्राक्ष बागवता त्यावेळेस किती द्राक्षाचे किती झाडं होते तुमची? सेम तेवढेच झाड. 900 झाडं होते. म्हणजे प्रति द्राक्षाचे 900 झाडं होते. तर तुम्ही डाळिंबाचे पण 900 झाडं लागवड केली. सेम प्लांटिंग डिस्टन्स सेम आहे. जिथं द्राक्षाचं झाड होतं त्या जागेवरती डाळिंबाचे झाडं लावले. हो. आणि फक्त ते केलं आहे की आपण याला थोडंसं स्ट्रक्चर देऊन कॅनोपी वगैरे मॅनेज करून त्याच्यावरती मॅनेज करण्याचा प्रयत्न करतो. डाळिंबाची लागवड आपण केली. ह्या डाळिंबाच्या लागवड करताना तुम्ही द्राक्षाकडनं डाळिंबात कन्वर्ट झाली तुम्ही. तर आता याच्यामध्ये तुम्हाला आता जे 1 वर्ष झालं तुम्हाला आता हे तुमचं तुम्ही सांगितलं 2ऱ्या वर्षाचं बहार आहे तुमचं. तर गेल्या वर्षीच्या म्हणजे द्राक्षाच्या तुलनेमध्ये तुम्हाला डाळिंबामध्ये खर्चाची काही बचत झालेली असं वाटतं का? निश्चित खर्चाची बचत झालेली आहे. नंबर ऑफ स्प्रे प्रॉपर लागतं. चुकीचे नको आहे त्याला. मेन तिथं बचत झाली. प्लस मजुरीच्या बाबतीत पण थोडंसं बचत. म्हणजे द्राक्षापेक्षा डाळिंबाला मजुरी कमी लागते. हो. द्राक्षाला वेळोवेळी पावडर लागतं. थोडंसं नैसर्गिक चेंजेस झाले का त्याला थोडंसं केअर जास्त लागते याच्यापेक्षा. जसं डाळिंबाला त्याचं सेल्फ रेजिस्टंट पॉवर जास्त आहे. अच्छा. फक्त जास्त ह्युमिड वातावरण वगैरे झालं किंवा डिझीजचं राहिलं त्यावेळेस याला स्प्रे आवश्यक लागतं. म्हणजे तुमचा पावडरचा वरचा जो खर्च आहे तो पण याच्यामध्ये तुमच्याला काही पर्सेंटेजमध्ये कमी झाला. आता तुम्ही याला जे खतांचं नियोजन केलं तर या खत नियोजनामध्ये तुम्ही रासायनिक खतांचा किती पर्सेंटेजमध्ये डोस थांबवली? याच्यामध्ये द्राक्षाच्या तुलनेत किती डोस थांबवले तुम्ही? एक 30% कमी केलंय. म्हणजे द्राक्ष तुम्ही जर 100% देत असाल तर इथं तुम्ही 30% कमी. म्हणजे 30% तुमच्या खर्चात द्राक्षापेक्षा डाळिंबामध्ये 30%ची बचत पण झाली तुमची. हो. म्हणजे नक्कीच तो पण एक प्रॉफिट आहे आपल्याला. येस. आता याच्यामध्ये तुम्ही आता बघितलं का माती जी आहे, हो, मातीवरती बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असतं का ही माती याला काळी माती नको, मुरमाडच पाहिजे वगैरे. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? मातीच्या विषयावरती तुमचं काय मत आहे? नाही, माती तर एक बेसिक प्लांट उगण्यासाठी ती नीड आहे. मग ती माती असून द्या किंवा मुरुम असून द्या, त्याचं ब्लॅक सॉईलमध्ये आपल्याला वॉटर मॅनेजमेंट व्यवस्थित करायला लागणार आहे. तसं लाईट सॉईलला बऱ्याचशा गोष्टी माफ होऊन जातात. पाणी देण्याची पद्धत वगैरे ती थोडीशी माफ राहते. तसं ब्लॅक सॉईलमध्ये ते नाही करतात. आपल्याला प्रॉपर वॉटर मॅनेजमेंट करूनच वॉटर मॅनेज करायला लागणार आहे. तर याच्यावरती जे तुम्ही आता जे ड्रीप सिस्टम लावली, आता ही ड्रीप तुम्ही जे वापरताय ड्रिपर, तर ही ड्रिपर कुठल्या याच्यावाली ड्रिपर किती लिटरचं ड्रिपर वापरलं याला तर, आणि किती फुटावर लावलं झाडापासून? झाडापासून 2-2 फुटावरती त्याचं ये लावलेलं आहे आपण. 2 ड्रिपरमधला डिस्टन्स 2 फूट आहे. अँटिलिक पीस ही ड्रिपर आहे.
याला काय म्हणतात तुमच्या ड्रिपरला? याला अँटिलिक PC. इथं याला 0.5 kg बार लागतं, पाण्याचं प्रेशर लागतो लाईनवर. त्यावेळेस हे ड्रिप चालू होतं अच्छा आणि पंप बंद झाला का 1 सेकंदात सगळे ड्रिपर बंद होऊन जातं. अच्छा. म्हणून जमिनीला स्लोप वगैरे जर राहिला तर पाणी टुप 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 खालच्या साईडला पडत नाही राहणार. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का जमिनीला उतार जरी असला हो तरी तुमच्या समप्रमाणामध्ये चारी कोपऱ्यांना पाणी मिळतं जातं. हो. जमिनीला. हो. चारी दिशा ज्या आहेत तुमच्यावाल्या तर चारी ठिकाणी तुमचं पाणी समान. म्हणजे शेतकरी बंधूंना वॉटरशेडमुळे आपण म्हणतोय का बराचसा खर्च वाढत राहतो, पण मोरे साहेबांनी याच्यामध्ये पण एक छान पद्धतीने नियोजन केलं आहे का वॉटरशूट प्रॉपरली कमीत कमी 6 महिने तरी किमान येणार नाही. हो असं त्यांनी याच्यातलं नियोजन आहे. तर साहेब आता आम्हाला थोडंसं कसं काय करता येतं मी नेमकं त्याचं तर ते थोडंसं आम्हाला दाखवा. कर. आपण बघू शकता एक थोडीशी वरच्या 2-3 साधारण 3 इंच खोलीपर्यंत आपण थोडीशी माती बाजूला करून घ्यायची आहे. आणि हे बघता आता का इथं बरेचसे वॉटरशूट निघालेले आहेत. आता हे वॉटरशूट आपल्याला पुढे जाऊन 1चे 2, 2चे 4 असे होत राहतात. तर त्याच्यासाठी आता यांनी हे बघा आता तो वॉटरशूट काढता येते. म्हणजे आपण वर वॉटरशूट काढतो ते वारंवार येत राहतात. तर मग थोडेसे खाली हे मुळांपर्यंत आपण जायचं नाही, पण मुळांच्या वरती जे आलेले तर ते वॉटरशूट पूर्णतः काढून घ्यायचे. अशा कैचीच्या साहाय्याने आपण कट करून घ्यायचे. आणि कट करताना मुळं कट होणार नाही खोलवर गेलेली याची पण एक काळजी घ्यायची. नाहीतर आपण एक वॉटरशूटच्या बाजूला असलेली मुळं खोलवर गेलेले ते आपले कट होऊन जातात. तर ते असे कट नाही झाले पाहिजे. नेमके वॉटरशूटच वर ते जे वाढणारे वॉटरशूट ते आपल्याला काढून घ्यायचे. आता वॉटरशूट काढून झाली पूर्ण. अगदी तुम्ही जर टेपने मोजलं तर साधारण 3 इंचापर्यंतचा हा खड्डा थोडासा त्यांनी माती बाजूला करून केलं. आता आपण जे वॉटरशूट काढून झाले त्याच्यावरती अशा पद्धतीने माती पुन्हा त्याच ठिकाणची माती त्याच्यावरती भर म्हणून लावून द्यायची, त्याला भरावा म्हणून. आणि आजूबाजूचा बागसुद्धा थोडासा कुदळाच्या साहाय्याने थोडासा भुसभुशीत करून दिला तर त्याला ऑक्सिजनसाठी ती हवा जागा खुली होऊन जाते आणि झाडाला ऑक्सिजन उपलब्ध होतो. आता हा प्लास्टिक मल्चिंग पेपर आहे. तर याचं बघा, हा जो प्लास्टिक मल्चिंग पेपर आहे याचा ब्लॅक भाग जो आहे कलर हा उलटा करायचा आहे. म्हणजे सूर्याचे जे तीव्र किरण आहे ते जास्त आपल्याला याच्यावरती परावर्तित होतात व्हाईट असल्यामुळे. आणि ब्लॅक असला तर ते ओढले जातात. तर त्याच्यामुळं जो व्हाईट कलर आहे तो वरती आला पाहिजे आपला अशा पद्धतीने. आणि अगदी बुंद्याच्या जवळून त्याला गॅप नाही राहिला पाहिजे कुठल्या पद्धतीचा. अशी थोडीशी माती टाकून घ्या पहिले. आणि जो पेपर जोडला त्याला कुठल्याही पद्धतीचं होल ठेवू नका तिथे, म्हणजे बुंद्याला अगदी चिपकून तो असला पाहिजे. आता अशा पद्धतीने माती लावून झाल्यानंतर त्याच्यावरती हा विडमॅट पेपर आहे. तर तो पेपर त्याच्यावरती अशा पद्धतीने अंतरून ठेवून घ्या. यानंतर आपण आज या पद्धतीने जो विडमॅट पेपर, तर हा विडमॅट पेपर त्याच्यावरती पूर्ण लाईनवरती अशा पद्धतीने अंथरून घ्या. हे बघा आपण बघू शकता, थोडी पहिली माती लावून घेतली त्याला. ही केनच्या साहाय्याने त्याला पूर्ण अशा पद्धतीने साईडने मातीचा भरावा लावून घेतला आहे.
म्हणजे जो पेपर आहे तो पेपर अगदी हवेने वगैरे वरती येणार नाही आणि सुरक्षित राहील। हा जो पेपर आहे आता हा जो बीडमॅट पेपर म्हणून येतो तर याच्यामध्ये हवेसाठी याच्यामध्ये छिद्र आहे थोडे, म्हणजे जाळीदार आहे थोड्या प्रमाणामध्ये। तर याचा असा फायदा होतो की याच्यातनं झाडाला हवा पण लागते आणि पावसाचं पाणी जरी आलं काही प्रमाणामध्ये पावसाचं पाणी खाली जातं। पण आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे शेतामध्ये जो आपण पॉलिथिन पेपर टाकल्यानंतर जो मिथेन गॅस तयार होतो तो या पेपरमध्ये होत नाही आणि ऑक्सिजन पण मुळांना उपलब्ध होतो। पण त्याचप्रमाणे याच्यामध्ये तण नियंत्रण हे अगदी चांगल्या पद्धतीने होतं आणि तसा प्लॅस्टिक पेपरपेक्षा थोडासा खर्च वाढतो, पण साधारण 5 ते 7 वर्ष हा पेपर एकदा लावला तर टिकतो।